नमस्कार बेळगावकर. आज आपण तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर या प्रयत्नाला तुमचा प्रतिसाद आणि पाठिंबा असू देत. तर थोड्याच दिवसात आता बेळगावमध्ये आणि इतरत्र गणपतीचं वारं घुमू लागलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपण आता बेळगावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री जे जे पाटील अँड सन्स यांच्याशी आता आपण मुलाखत घ्यायला आलो आहे. तर त्यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ आणि थोडे प्रश्न विचारू. त्यामुळे तुम्हालाही त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आम्हालाही प्रश्नांची उत्तरे मिळतील. घेऊया आपण पडद्यामागील मूर्तिकार या सेगमेंटचं नाव आहे. तर आपण या मूर्तिकारांची ओळख आणि माहिती आणि त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या सगळ्यांचे मिलाप करून आता हे आपण नवीन पॉडकास्ट सुरू करतोय. तर चला बघूया. बेळगावचे सुप्रसिद्ध मूर्तिकार जे जे पाटील अँड सन्स यांच्या आपण कारखान्यामध्ये आहे. तर या कारखान्यामध्ये आपण आता मुलाखत घेतोय. त्यांचे धाकटे चिरंजीव, त्यांच्याकडनंच आपण त्यांचं नाव आणि त्यांचा परिचय घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं म्हटलं? विनायक पाटील. विनायक पाटील. तुम्ही या क्षेत्रात किती वर्ष झालं काम करताय? माझं वय जवळ 13 होतं. 13व्या वर्षापासून मी वडिलांच्या बरोबर आहे, काम करताय. अच्छा. ह्या गणपती बनवण्याच्या ह्याच्यात तुम्ही आधीपासून रस होता काय, नंतर वडिलांच्या बरोबर सुरू होऊन तुम्हाला रस निर्माण झाला? नाही, पहिल्यापासूनच लहानपणापासूनच आमचा व्यवसायच हा म्हणजे वडिलांच्या बरोबर आम्ही सुरू केलेला हे केलेलं आहे. अच्छा. म्हणजे ह्यातच तुमचं करिअर तुम्ही थोडं निर्माण चालू केलेलं. अच्छा. तर तुम्हाला वडिलांनी केलेल्या मूर्त्यांनी तुमच्या मूर्त्या ह्यामध्ये काय फरक वाटतोय? वडिलांनी केलेल्या मूर्त्या तसं आता होत नाही. बरोबर. कारण त्यावेळी कसं हाताची कला म्हणजे सर्व काही हातावर होत होतं. हां. आता थोडंफार वजन कमी करण्यासाठी थोडे पॅटर्न बनवून हे करून POPचं हे करून आता करायचं चाललं आहे. पहिला कसं मातीचं काम करत होतो आम्ही. बरोबर. त्यावेळी मग ते हातावरतीच होत होतं. मग आताच्या मूर्त्या आता थोडंफार डाय वगैरे म्हणजे चेहऱ्याचं पेस्कट, परत बॉडीचं पेस्कट सगळं बनवून त्याचं डाय करून आम्ही हे करतो. तुम्ही बनवली लहानपणी किंवा पहिली मूर्ती कोणती आहे तुम्हाला लक्षात आहे काय? मी वडिलांच्याबरोबर एक मूर्ती असंच बनवलेलो. मला माहीत आहे ती लहान मूर्ती किती काय तर 1.25 फूट काय 1.5 फूट होती. अच्छा. तेव्हा ती हुबळीला घेऊन गेले. पहिली मूर्ती ही कधी बनवलेला तुम्ही? मी साल आठवते काय? साल काय लक्षात नाही मला. मी जवळजवळ म्हणजे सांगाले की 13व्या वर्षात मी म्हणजे चालू केलो की नाही गणपती करायला. 7वीला होतो त्याच वेळी बनवलेलो मी. अच्छा. बेळगावची गणेशोत्सवाची परंपरा तुम्हाला कशी वाटते? बेळगावचं आता भरपूर वाढलेलं आहे. परत ते आम्हाला पण जरा प्रोत्साहन मिळत आहे. मंडळ वाढत आहे, त्यांनी सुद्धा वाढवायले. परत आम्हाला बी म्हणजे त्यांच्याबरोबर आम्हाला पण हौस हे व्हायले, उत्पन्न व्हायले. आणि तुम्हाला मंडळाकडून काय रिक्वायरमेंट असते की डिमांड काय असते की तुम्हाला मूर्ती अशी पाहिजे तशी पाहिजे? मग तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांच्याबरोबर बोलणी करता आणि मूर्ती ठरवता? मूर्ती कसं डिझाईनवर असतंय, हाईटवर असतंय. परत ते आम्हाला म्हणजे सगळं विचार करावं लागतंय. म्हणजे कामगारांची मजुरी, परत गणपतीचं म्हणजे हे मटेरियल सगळं बघून हे करावं लागतंय. अच्छा. मग आता समजा एक मूर्ती ठरवायची असेल तर त्याला कुठलं मटेरियल लागतंय? मटेरियल म्हणजे लोखंड लागतंय, परत लाकूड लागतंय, परत POP लागतंय, पेंट लागतंय, बरंच लागतंय जवळ. तुम्ही बघू शकता एक मूर्ती बनवणे म्हणजे सोपं काम नाही आहे. तर मूर्तिकारांच्याकडून आपण आता जाणून घेतो की मूर्ती बनवताना किती कष्ट लागतात. ते आपण आता पुढं व्हिडिओमध्ये बघूच. पण आता ह्यांच्याकडून अजून थोडी माहिती काढून घेऊ की एका मूर्तीला बनवायला किती दिवस लागतात सार्वजनिक मूर्तीला. तर मला सांगा, सार्वजनिक मूर्तीला बनवायला किती दिवस लागतात अंदाजे? आता आम्ही हे आता डाय वगैरे बनवलो आहे त्याच्यापासून आम्हाला 3 दिवस 4 दिवस कधी 5 दिवस जसं हाईट असते की नाही. अच्छा. त्याच्यावरती अवलंबून असते. तुमच्याकडून म्हणजे कारखान्यात किती फुटाची लास्ट उंचीची मूर्ती झालेली आहे?
आता वडील असतेवेळी केलेलं होतं, मला लक्षात आहे 21 फुटी मूर्ती केलेली होती म्हणजे आणि ती हुबळीला घेऊन गेलेली. म्हणजे आतापर्यंत उभी- सगळ्यात हा, मोठी सगळ्यात मोठी उंच मूर्ती बेळगावातली, बेळगावातली नाही, हुबळीला म्हणजे घेऊन गेलेली. ऑल ओव्हर म्हणजे बेळगावात तयार झालेली हा, तयार झालेली. 21 फुटी मूर्ती. हा, मग त्यानंतर तुम्ही किती फुटे हाईटला उंचीला बनवलेला आहे? आता आम्ही 16-17 फुटापर्यंत गेलेलो आहे आम्ही. 16-17 फुटापर्यंत. आता काही मूर्त्या मंडळ येतात, त्यावेळेला तुम्ही मंडळाला काय सांगता की मूर्ती बनवताना तुम्ही मंडळाकडून रिक्वायरमेंट काय असते तुमची, की तुम्ही पाट द्या किंवा अजून तुम्हाला हे मटेरियल आणून द्या, असं तुम्ही सांगता का तुमचं तुम्हीच मटेरियल यूज करता? नाही, थोडा आता बेळगावचे असतात ते थोडं आणून देतात अच्छा. आणि बाहेर गावचं असलं तर आम्ही घालावं लागतंय. आता बाहेरगावचे म्हटलं तर बाहेरगावावरनं कुठल्या कुठल्या मूर्त्या तुमच्याकडे आता बुकिंग झालेल्या आहेत ह्या वर्षी? आता बुकिंग झालं म्हटलं आंध्राचे आहेत. आंध्र प्रदेशची? हा, आनंदपूरला जातात आंध्र प्रदेश. म्हणजे ह्या वर्षी झाले काय दरवर्षी? वर्षी नाही, जवळजवळ माझा अंदाज 35 वर्ष झाली. म्हणजे वडील असतेवेळी तेव्हापासून घेऊन जातात, बापरे. अजूनही आहेत. अच्छा. हा, ते अजून सोडून गेलेले नाही आहेत हा, आम्हाला. आंध्र प्रदेशमध्ये. हा. आणि आंध्र प्रदेशला जातात, परत ते इचलकरंजीला जातात, हा, परत आळणावर, परत आता पाचापूरला, बागेवाडी. म्हणजे बेळगाव बाहेर पण हा, भरपूर मूर्त्या जातात. भरपूर मूर्त्या जातात. अच्छा. मग तुम्ही गणपती तयारी कधीपासून सुरू करता, म्हणजे मूर्ती तयार करायची? आता लगभग कधीपासून सुरू होते? जवळजवळ 5-6 महिने चालूच असतंय ते. म्हणजे गणपतीच्या आधी 5-6 महिने चालू असतंय मोठे गणपती. अच्छा. आणि लहान गणपती म्हटलं तर दसरा झाल्या ते काम थोडं थोडं चालूच असतं. म्हणजे दसरा झाला हा, म्हणजे लहान त्याचं मूर्तीचं काम चालू असतंय. करता. हा. मग तुम्हाला असं कधी वाटलंय काय की गणपती सोडून आपण दुसरं काहीतरी करावं, असं कधी नाही वाटलं? नाही, आम्हाला दुसरं सुचत बी नाही. म्हणजे आणि आता आमचा भाऊ शिकून आलाय, म्हणजे तो आता करतोय. अच्छा. स्टॅच्यू बनवतोय, शिवाजी महाराज पुतळे बनवतोय, काय बसवेश्वर महाराज कुठले पण बनवतोय, तसं काही नाही. मग आता लगबग तर सुरू आहे. हा. मग आता तुमच्याकडे बेळगाव मधून किती मूर्त्या मंडळाने तुम्हाला मूर्त्या बुकिंग केल्या तुमच्याकडे अंदाजे? तर आता बेळगावचं म्हटलं तर तरी पण नाही म्हटलं तरी आमचा अंदाज एक 35-40 भर असतील. 35-40 मूर्त्या आहेत. हा. विचारायचं, मूर्ती बनवताना कधी अशी चूक झालेली आहे काय, की हे असं करता करता चुकीचं झालेलं आहे, मग त्यात तुम्ही असं काय तर जुगाड करून परत मूर्ती व्यवस्थित केलेली आहे काय? तसं होतंय भरपूर वेळा, थोडंफार चूक होते, त्याच्यात थोडं मग आणि परत बघून आणि परत चेंज करून आणि बरोबर तयार करायचं. करून हा, देता. तयार करून घेतो. मग गणपतीकडे तुम्ही वरदान मागायचं असेल तर काय मागाल? काय नाही, आमच्या हातून सेवा. चांगली होऊ देत, अच्छा. तुझं रूप चांगलं होऊ देत. आम्हाला पण जरा थोडं हे वाटतंय, म्हणजे आनंद मिळतो आनंद त्यातनं. मिळतोय. आता ही तुमची कितवी पिढी आहे ह्या? नाही, आमची ही म्हटलं की नाही दुसरीच पिढी. वडील स्वतःहून शिकलेले आहेत, कोणी शिकवलेलं नव्हतं. वडिलांनंतर तुम्ही? होते, म्हणजे कसं ते बडग्यापैकी कोणतर होते, तिथं जाऊन बसून बघत होते, अच्छा. काय तर थोडं थोडं करत होते. मग ते बघून येऊन वडील आमचे करायला लागले. ते वडिलांना आवड निर्माण झाली. मग ते ह्यांचा गणपतीचाच आशीर्वाद म्हणायचं की त्यांना ती कला अवगत झाली. हा, येत गेली. अच्छा. मग तुम्ही आधीपासून प्लॅस्टरच्या मूर्त्या बनवतात वडील की मातीच्या नाही, बनवतात? मातीच्या, त्यावेळी प्लास्टर नव्हतंच. मग माती कुठली शाडूची आणत होता की? शाडूची. मग बेळगावात शाडूची माती कुठे मिळते? माती आम्ही कणबर्गीवरून आणत होतो, अच्छा. परत वाघवड्यावरून आणत होतो. मग आता मातीचं शॉर्टेज आहे काय मूर्त्या बनवायला वेळ लागतोय? मातीचं आता शॉर्टेज, माती आता कोण काढायला देणार, कारण नाही. सगळे जागा घेऊन हे करून त्याच्यावर घरं झाली, हे झाली. आता माती मिळायचं बंद झालं. मग आता उद्या परवा किंवा सरकारनं कायद्यानं जरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरती बंदी आणली, तुमच्याकडे पर्याय म्हणून काय असं तुम्ही बघता? नाही, मग प्रशासन आम्हाला जे काय माती वगैरे त्यांनी हे करून उपलब्ध करून द्यायचं. अच्छा. मातीचं बनवतो. म्हणजे तुम्ही प्रशासनाने नियम होय, घातले, नियम घातले तसे रॉ मटेरियल पण तिने उपलब्ध करून द्यायचं. कारण आता कोण असं खांडायला किंवा साधा कचरा टाकायला देणार, आणि आता बरोबर. जमीन खांडायला कसं देतील? देत नाहीत बरोबर. कोण. मग
तुम्हाला बनवताना कुठल्या मूर्त्या जास्त आवडतात? बैठक्या मूर्त्या आवडतात का अशा सगळ्या आवडतात आम्हाला. बैठकी आवडते, उभा आवडते, सगळं बसलेला काही म्हणा तुम्ही आवडतंय आम्हाला. बनवायला? हा. मग तुम्ही बनवली, तुम्हाला अशी डोक्यात राहिली कायमस्वरूपी ही अशी मूर्ती परत होणे नाही, अशी मूर्ती तुमच्या लक्षात आहे कुठली? आता ते काय लक्षात नाही आहे, ते कायम आम्ही करत राहतो. म्हणजे पण तरी पण एक कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात असेल की ही मूर्ती माझी बनवली, मला आवडलेली आहे, ही अशी मूर्ती परत बनवायला तुम्हाला आवडेल, परत तशी बनवायला आवडेल खडक तुम्हाला? गल्लीचीच मूर्ती आम्हाला हे झाली आहे, पहिल्यापासूनच आहे ती. ती म्हणजे मनात हा, बसलेली आहे. मनात बसलेलीच आहे ती. अच्छा, मग खडक गल्लीचं हे मंडळ तुमच्याकडे कधीपासून आलेलं आहे? आता जवळजवळ नाही म्हटलं तरी आमच्या अंदाजे जवळजवळ 55-60 वर्ष झाली असेल. म्हणजे तुमच्याकडे हा, मूर्ती आमच्याकडेच खडक गल्लीची देवाची बाप्पाची मूर्ती आली. आहे. मग पहिल्यापासूनच बैठक सेम होती का? नाही, त्याने 1-2-3 वेळा चेंज केलेले, हा, पण त्यांना काहीतरी बी हे भास झाला की बाबा आम्ही काहीतरी चेंज करू नये. अच्छा. हा, मग ते पंच कमिटी पण वडिलांना येऊन सांगून गेली की मामा आणि कोणी पण आलं किंवा हे आत्ताची मुलं आली तर आमची मूर्ती बैठक चेंज करायचं नाही म्हणून सांगून गेले येऊन पंच. म्हणजे तुमच्या वडिलांना हा. त्यावेळेच्या पंचाने सांगितलेलं सांगून गेले. तेव्हापासून त्या मुलांनी पण कधी चेंज केलेलं नाही. मग ही आता खास आता मंडळ खडक गल्लीचं नाव आल्यामुळे तुम्ही विचारतो, ही बैठक असं मंडळाने दिलेली काय तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही ते बैठक काय बसवलेली? आम्हाला तेवढं तरी काही कल्पना डोक्यात नाही. आहे, कल्पना म्हणजे ती नाही. अशी रॅन्डम हा, बैठक होती? ते एकदा ते हे झाली असे 2 का 3 मंडळच्या करत होते वडील. अच्छा, अशा बैठक? हा, अशाच बैठकची. अच्छा. मग त्याने दुसऱ्याने चेंज केले पण ह्यानी मात्र चेंज केले नाहीत, सेम आहे तशीच ठेवलं. मग वडिलांपासून हे मंडळ तुमच्याकडे आहे? आमच्या मग वडिलांना. आता ही परंपरा तुम्ही पुढे घेऊन जात आहेत? आणि पहिला गणपती केलेला म्हणजे वडिलांनी मुजावर गल्लीचा. अच्छा, आपण अंबाभवनकडे मुजावर गल्लीचा. बेळगावकर तुम्ही बघू शकताय, ह्या कारखान्यातून पहिली मूर्ती मुजावर गल्लीला गेलेली आहे अंबाभवन रोडला. आपण त्या मूर्तीचा बघूया, ह्यांच्याकडे जुने फोटो असतील किंवा काय असतील ते पण आपण बघूया. आपण तुम्हाला नंतर दाखवू ते फोटो. तुम्हाला मंडळ येतंय की ही मूर्ती पाहिजेत, मग तुम्ही त्यांना विडा मानधन कसं कुठल्या प्रकारे तुम्ही ठरवता? तुम्हाला तर काय सांगायला, जसं हाईट असते, परत डिझाईन असते, हा, त्याची चित्र असतात, त्याच्यावरती आम्हाला सांगता येत नाही. पण आता समजा एक मंडळाने मूर्ती ठरलेली आहे, मग ते पूर्ण अमाऊंट तुम्हाला देतात मंडळ का त्रास देतात? नाही, आम्हाला ते देऊन जातात मंडळ. त्रास अजूनपर्यंत तरी कोणीही केलेलं नाही. कोणी केलं नाही. 4 दिवस 8 दिवस लेट करतात, खरं आमचं मानधन आम्हाला देतात. आता एक ठरलेलं मानधन असते, त्या मानधन मूर्ती झाल्यानंतर रेट वाढला तर मग कसं होईल? त्यांना आम्ही सांगतोच. यावेळी आता आम्ही सांगत यायलोय, आता सगळं 25% वाढलेलं आहे. कुठलीही वस्तू आता महागाईच्यामुळे कुठलीही वस्तू घेतलं तरी 25% वाढ झाले. मग आम्ही आता मंडळाला आलेल्यानं सांगायलोय 25% वाढ झाले बाबा, तुम्ही द्यायलाच पाहिजे वाढून. अच्छा. मग त्याने ठीक आहे का आम्ही विचार करून देतो म्हणून सांगून आम्हाला देतात. तर मग सार्वजनिक बरोबर घरगुती पण मूर्ती बनवता का तुम्ही? घरगुती गणपती पण असतात आमचे. घरगुती गणपती पण असतात. मग आता ह्या देवांची आकार देताना, बाप्पाला आकार देताना मग कलर काम तुम्ही करता का आणि कोण करतं? आमचा मधला भाऊ विश्वनाथ करतोय. तो लहानपणापासून तो पण पेंटिंग शिकला. अच्छा. पेंटिंगच करतोय तो. आणि आम्ही 2 जण, ते लहान भाऊ आणि मी, दोघं मिळून ह्याच्यामध्ये आम्ही शिकलो, म्हणजे हेच काम करता. गणपती व्यतिरिक्त आणि तुमचा कोणता व्यवसाय वगैरे काय आहे? काय व्यवसाय आमचा आता हाच आहे व्यवसाय, दुसरा काही नाही. म्हणजे मेटलमध्ये मूर्त्या बनवून देणे करायचं हेच. आता तुम्हाला बाहेरचे किंवा बेळगाव मधले कुठली मंडळ आले तर तुम्ही किती दिवस आधी बुकिंग घेता आणि किती दिवसानंतर बुकिंग बंद करता? आमचं बुकिंग जवळजवळ 2 महिने आधी बंद होत आहे. म्हणजे गणपतीच्या आधी 2 महिने? 2 महिने आधी बंद होत आहे. अच्छा. आणि मग नंतर मग आले एखादा मंडळ राहिलं तुमचं खास मंडळ, म्हणजे ते करावंच लागतंय, कारण ते आम्हाला त्यांची जागा रिझर्व ठेवायला पाहिजे. म्हणजे तिने फोन करू अगर न करू नाही आले तरच मग ते पुढच्या वेळी मग त्यांची वाट बघत नाही ना. मग ते टाइम लिमिट कितीपर्यंत असते तुमचं वाट बघण्याचं? वाट बघण्याचं 2 महिने, कधी 1.5 महिना असते वेळी पण येतात. खरं ते त्यांना घ्यावंच लागतंय.
नवीन मंडळ आम्ही घेत नाही. घेत नाही. हं. आता समजा एक 1.5 महिन्यात मूर्ती तुमच्या हातात आली तर तुम्ही ती किती दिवसात पूर्ण करून मंडळाच्या हातात देता? नाही, आमचं 8 दिवस आधीपासून जायला चालू होतं. आता अंधाराच्या मूर्त्या 8 दिवस आधी घेऊन जातात. अच्छा. नाही पण 1.5 महिना आधी कुठलं तरी मंडळ आलं जुनं, तुम्हाला ती मूर्ती करा म्हणून सांगितले, मग त्याच टायमाला आम्ही देतो. करून म्हणजे हा, होय. किती किती कालावधी घेतली, किती वेळ लागतो? कालावधी काय, आता 8 दिवस 4 दिवस आधी सगळे पेंटिंग कम्प्लीट असतात. केव्हा पण त्यांना घेऊन जावं म्हणून आम्ही हे गणपतीचे केलेलं 4 दिवस आधी तुम्ही मूर्ती तयार ठेवता. तयार ठेवतो आम्ही. अच्छा. मग तुम्हाला आता विचारायचं झालं तर बेळगावातल्या मूर्तिकारांना आणि बेळगावातल्या मंडळांना तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे काय सांगणार, आम्ही काय म्हणणार की किती पण घ्या तुम्ही, खरं त्यांचं मंडळचं काम जे हे टायमामध्ये द्यायचं. पूर्ण करा. हा, म्हणजे वेळेत त्यांनी न्यायला आलं, अजूनही थोडं काम आहे हे ते म्हणून असं काही सांगायला देऊ नका. तुम्ही आलं की नाही, त्याने तुमचा गणपती तयार आहे, तुम्ही घेऊन जावा म्हणून एक शब्द तुम्ही हे करायला पाहिजे, दिलेल्या शब्दात हा. मूर्ती पूर्ण करून द्यायला पाहिजे असं एवढंच आमचं म्हणणं आहे. दुसरं काय नाही. मग तुम्हाला आता हे नवीन सुरू झाले आगमन सोहळा वगैरे, याबद्दल तुमचं काय मत आहे काय? आगमन सोहळा आता काय करणार, त्यांना काय अडवता पण येत नाही. त्याबद्दल तुमचं मत काय? मत आणि काय, आता आम्ही तरी बी आगमन सोहळा आम्ही सांगितले, आम्ही 4 दिवस आधीपासूनच देणार नाही, तर 8 दिवस द्या, 10 दिवस द्या म्हटलं तर आम्ही देत नाही मूर्ती. देत नाही. होय. म्हणजे 4 दिवसाच्या आधीच आगमन सोहळा असेल तुम्ही मूर्ती तयार होय करून होय. देता. मग त्याप्रमाणे तुम्हाला विसर्जन होते मूर्ती, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कधी मिरवणूक बघायला वगैरे जाता काय? आता ते आमचं जे हे केलेलं आहे, कमिटी केलेली आहे की नाही मूर्तिकारांची, अच्छा. म्हणजे असोसिएशन आहे तुमचं असोसिएशन आहे मूर्तिकारांचं. आमचं. त्यांनी आता बोलायले तेव्हापासून तिथं जाऊन थांबायलोय, नाही तर आम्हाला विसर्जन केलेलं बघायला होत नाही, आम्ही जात बी नाही. कारण 5 ते 6 होय. महिने तुम्ही काम मूर्ती केलेलं घडवत असतंय, असते. आम्हाला बघायला हे होत नाही. त्रास म्हणजे हा. थोडं दुःख होतंय. आता नाहीलाच ते आमचं हे असोसिएशन असोसिएशन केलेलं आहे, असल्यामुळे ते जायलाच पाहिजे म्हणून त्याने एक नियम केलेत, म्हणजे तुम्ही जाता. आम्ही जाऊन थांबून थोडा उशीर बघून हे करून येऊन टाकतो. मग विसर्जनची बेळगावमध्ये नदी किंवा तळ नसल्यामुळं कशा पद्धतीने विसर्जनच्या मूर्त्या तुम्ही तयार करता? म्हणजे कुठल्या पद्धतीने काय विसर्जन काय नाही, मागं हुक असतंय केलेलं, म्हणजे मंडळ रिक्वायरमेंट त्याला, हा. प्रमाणे तुम्ही हुक नाही तर पाटावरती त्याला विसर्जन करता. क्रेन लावलं की नाही, गणपती उचलतोय, विसर्जन होतोय, त्याचं पाट वगैरे सगळं तिथंच राहतंय. अच्छा. मग त्यानंतर मग विसर्जन झाले की तुम्ही घरी येऊन परत मग 6 महिन्यांनी आणि गणपती लगबग सुरू करता. चालू करतो. या वर्षी सगळ्यात उंच मूर्ती कोणती आहे? सगळ्यात उंच मूर्ती आता म्हटलं तर हे संभाजीनगरची आहे, वडगावची. हा. म्हणजे ह्या वर्षी ते आलेलं का जुनं मंडळ आहे ते? नाही, आता 3-4 वर्ष आहेत आता. मग किती अंदाजे किती फुटाची मूर्ती असेल? 16 फूट आहे. 16 फूट. म्हणजे सगळ्यात मोठी मूर्ती 16 फुटाची 16 फूट. आणि सगळ्यात लहान मूर्ती सार्वजनिक आणि किती फुटाची आहे? ती 6 फूटची आहे. 6 आता फुटाची? 6 फूट. पहिला बेळगावला सर्वात मोठी रविवार पेठची 6 फूटची राहत होती मातीची. पूर्वी? हा, मातीची. अच्छा. आता तीच सगळ्यात लहान झाली 6 फूट. 6 फुटाची. हा. मग ते मंडळ जे लोकमान्य टिळकाने बसलेलं तेच मंडळ का रविवार पेठचं? ते मला माहित नाही, तेवढं तेवढं कल्पना ते. नाही आहे हा. काय? ठीक आहे. लोकमान्य टिळकांनीच बसवलेला असेल बसलेला मंडळ रविवार पेठ. रविवार रविवार पेठ. पेठ जाऊन फार वर्षापासून आहे वडिलांच्याकडे. अच्छा. मग जुन्या मंडळ आहे ते पण. जुनी 7-8 मंडळ आहेत, फार जुनी आहेत ती. हा. तुमच्या भावाने बनवलेली मूर्ती आवडते का तुम्ही बनवलेली मूर्ती आवडते? तसं नाही, आम्ही दोघांचं पण एकमेकाला केलेलं आहे ते आवडतंय. चूक असली तर त्याला मी सांगतो, माझी चूक असली तर तो मला सांगतोय. अच्छा. बेळगावातले मंडळ चांगली की बेळगाव बाहेरची मंडळ चांगली? आम्हाला सर्वच मंडळ नाही, चांगली. एकच नाही, उत्तर द्यावं लागतं. तसं सांगता येत नाही. सगळीच मंडळ चांगली आमच्यासाठी. अच्छा. हा. आणि मटेरियल तुम्ही बेळगावातनं घेता का बेळगावचं बाहेरून घेता? बाहेरून पण घेतो, बेळगावातून पण घेतो. बेळगावातनं पण घेता. म्हणजे ऑलमोस्ट जिथे मिळेल तिथे अवेलेबल तुम्ही करता. हा. तर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. तर पुढच्या वेळेला नवीन मंडळ किंवा जुन्या मंडळाने कोणती खबरदारी घेऊन तुमच्याकडे यायला पाहिजेत किंवा सूचना असतील तुम्ही त्या मंडळाने देऊ शकता, अशा काय असतील तुमच्याकडे सूचना वगैरे? काय सूचना, आता उंच केलं तुम्ही, व्यवस्थित घेऊन जावा. उंच मूर्त्या बरं वाटतात का नॉर्मली मूर्त्या बरं वाटतात? आम्हाला तर तसं बघितलं तर 10 फूट म्हणजे भरपूर भरपूर झालं.
10 11 फूट किंवा 12 फूटच्या आत. अच्छा. आता एकदम मोठी मंडळ जर म्हणायला लागली तर आम्हाला नाही म्हणता येत नाही बरोबर, किंवा बरोबर. तेवढी मोठी द्या. बरोबर मग आम्ही नाही म्हटलं की दुसरीकडे जाणार, त्यांनी दुसरीकडे मिळतात करून. बरोबर. मग बेळगावचे आणि मुंबईचे मूर्तिकार यात काय फरक आहे, तुम्हाला काय जाणवतं? ते काय नाही आहे, ते काय सांगता येत नाही. त्यांची कला तिकडं, हा. आमची कला इकडं. नाही पण आमच्या तसं नाही, तसं सांगता येत नाही. अच्छा. आमच्या इथं पब्लिक ना कसं जे कोण चांगलं करताय ते त्यांना आवडतंय. आवडते. मग तिकडचे पण आवडतात. आता तिकडं बघितलेले गणपती आवडीनं आम्हाला इकडं सांगतात बनवायला असे बनवायला लावतात. बरोबर. आता चिंतामणी जवळजवळ नाही म्हटलं तरी 4 का 5 गणपती आहेत आमच्याकडे. मागच्या वर्षीचा ह्या वर्षी बेळगाव मग ते तिकडं आवडलं म्हणूनच इकडं सांगितले नाही. मग तुम्ही मंडळांना सांगता की त्याप्रमाणे मूर्ती होणार, होय, त्याप्रमाणे तुम्हाला ती मिळून जाणार. अच्छा. तर हे होते मूर्तिकार विनायक जे पाटील. आपण यांच्या 2 नंबर भावांची आणि 3 नंबर भावांची मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडनं थोडे अनुभवाचे बोल ऐकून घेऊया. तर आपण यांची मुलाखत घेतली तर त्यांना आपण छोटा सन्मान म्हणून एक थोडं आमच्याकडून भेटवस्तू देऊया आपल्या बेळगावतर्फे. तर त्यासाठी आपण त्यांना सत्कार करूया. बरं. बेळगावकर, तुम्ही बघू शकताय या कारखान्यामध्ये काम करणारे आपले बंधू, यांच्याकडनं आपण थोडी यांच्याकडनं माहिती घेऊया की काय काय यांचं कसं आहे, मूर्ती बनवताना काय काय कष्ट लागतात आणि त्यांची नावं पण जाणून घ्या. त्यांनी किती वर्ष झाले या क्षेत्रात काम करायला लागलेत आणि करिअर म्हणून बघतात काय एक आवड म्हणून बघतात, हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. तुमचं नाव काय? प्रसाद गोरवी. तुम्ही मी या क्षेत्रात झाले 5-6 वर्ष काम करतो सर. आणि अण्णांच्यामुळे आम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स ह्या धंद्यात मिळाला आहे. आणि जिथं आमचं काय काम चुकल तिथं आम्हाला अण्णा सहकार्य करतातच. आणि त्याच्यामुळं काय कुठल्याही कामाला मला अडथळा आला तर अण्णा सहकार्य करतात आवडत सर. आणि काम आमचं सगळं परफेक्ट होतं आहे. आणि परफेक्ट करण्यासारखा मी प्रयत्न पण करतो आहे. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. तुमचं नाव आणि तुमच्या ह्या प्रवासाबद्दल थोडी माहिती सांगा. माझं नाव शशांक चिंगळे. मी या कामामध्ये आणि ह्या सेवेमध्ये जवळपास 6 वर्ष आहे. अच्छा. आणि अण्णाकडं मी गेले 3 वर्ष अण्णाकडं काम करतोय. आणि अण्णाकडं काम करतोय म्हणून असं नाही, गणपतीची सेवा म्हणून इकडं मी येतोय. अच्छा. आणि मला अण्णा जे आहेत की नाही घरच्या एक मुलगा जसं घरचं ट्रीट करतात, सदस्य. तसं आम्हाला ट्रीट करतात इकडं. अच्छा. जी काय चुकलो किंवा सेवा करते वेळी आमच्याकडे चुकी झाली काय पण गणपतीला धक्का लागू नये म्हणून ते पण सांगत राहतात. अच्छा. आणि गणपती कसा आकार द्यायचा, कशी अॅनाटॉमी पाहिजे गणपतीची ते पण मला सांगत राहतात थोडं. तुम्ही कोणत्या विभागात काम करता, असं मी साइड बाय साइड BCA करतोय आणि MCA ला पण मी ट्राय केलोय. अच्छा. म्हणजे कॉलेज करत मी हे सेवेमध्ये येतो. 6 महिन्यांनी येतो तुम्ही कारखान्यात, तुम्ही हजर असता. हजर होतो. गणपती जसा येतोय तसं मी इकडे येतो. तर बेळगावकर, तुम्ही बघू शकताय या कारखान्यामध्ये सर्वात वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत ते आहेत. त्यांना जाणून घ्या त्यांच्या या प्रवासाबद्दल. माझं नाव कृष्णा ईश्वर सैनाक. हा. माझं वय आहे 81. 81. हा. जे पाटलांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही शिकलेलो आहे. अच्छा. आणि तुम्ही यांच्या वडिलांपासून तुम्ही काम करतो. अच्छा. मी सेपरेट करत होतो. नंतर मला याने बोलून घेतलं कामाला. अच्छा. मग इथे येऊन यांच्या जवळ 10-12 वर्ष झाली आता काम करतो मी. काम करताय. हे माझ्या मुलासगळेच आहे ते. अच्छा. मग तुम्ही चुकलं तुम्ही ओरडता काय? ओरडतो. ओरडता. सगळ्यांनाच ओरडतो मी. ओरडता. तर बघू शकता इतके वयस्कर असून सुद्धा त्यांच्यात गणपती बनवण्याची जिद्द कायम आहे. आणि अशीच ती जिद्द सर्वांच्यात राहावी आणि आपण आनंदाने उत्सव साजरा करावा. एक लहानपणापासून ते वयस्कर लोकांच्यापर्यंत सगळेजण या मूर्तीला हात लावतात. विनायक पाटील मूर्तिकार हे आहेत, यांचे जवळचे निकटवर्ती म्हटलं तरी हे मूर्तिकार आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि तुम्ही किती वर्ष झाली या क्षेत्रात काम करताय? मी झाले की 10-12 वर्ष. या क्षेत्रात तुम्ही 10-12 वर्ष झाले काम करतो. तुमचं नाव कसं म्हटलं? सूरज शिवाजी जाधव. सूरज शिवाजी जाधव. मग तुम्ही मूर्ती बनवताना वरडा जास्त खाता का तुमच्या मनाने जास्त करून मूर्ती बनवता? नाही, मला इम्पॉर्टंट होते नाही. हा. त्यासाठी मी बनवता. मग मूर्ती बनवताना तुमच्याकडून काहीतरी चूक झाली किंवा मूर्तीचा हात असं काय झाला? आम्हाला फुल गॅरंटी फुल विश्वास आहे. विश्वासात पहिल्यापासून आम्ही
आम्हाला माहिती आहे असं जोडायचं कसं हे करायचं सगळं माहिती आहे. लहानपणापासून तुम्ही ह्यातच आहे. यातच आहे. समजा तुमच्या हातून मूर्ती तयार झाली हा. आणि ती जर तुमच्या हातूनच चुकून मूर्तिकार बाहेर जायच्या आधीच नाही हात नाही वगैरे तुटला तर नाही नाही, काय झालं नाही. अण्णा ओरडतात का तुम्हाला? होय ओरडतात होय. काय? मग तुम्ही त्यावेळेला काय करता? यावेळेला जरा आम्हाला भीती वाटते नाही. हा मग यावेळेला मग आम्ही मी काय तर झालं चुकून हा मग हे होतो. म्हणजे तुम्ही मूर्ती परत होतीशी तयार करून वापस ठेवता, हे करता. वापस हे करून ठेवतो. अच्छा, मग तुम्हाला मंडळाकडून असं कधी काय बक्षीस वगैरे असं मिळतं का? नाही नाही मिळत नाही नाही. नाही. किंवा सत्कार वगैरे करतात काय? सत्ता केले गल्ली एवढे करतात. गल्लीत वगैरे करतात? गल्ली हा मी बनवतो. हा मग ते आवड आहे मला. बनवतात. हा. अच्छा, बघू शकता तुम्ही मूर्तिकार असे आहेत की दिवस रात्र न बघता काम करतात. अशा मूर्तिकारांना आपण दाद दिली पाहिजेत. जर तुम्ही आता बघू शकता यांची दुसरी पिढी ह्या कार्यशाळेत काम करते. दुसऱ्या पिढीबरोबर तिसरी पिढी सुद्धा या कार्यशाळेत काम करते. तर त्यांच्याकडे जाणून घेऊया. तर या पुढच्या पिढीचे सर्वेसर्व आहेत. तर तुमचं नाव कसं म्हटलं? प्रथमेश विश्वनाथ पाटील. प्रथमेश विश्वनाथ पाटील. तुम्ही किती वर्ष झाली या क्षेत्रात काम आहे किंवा आवड आहे अशी तुम्हाला? मी 10वी झाल्यापासून इथंच आहे. म्हणजे शाळा झाल्यापासून म्हणजे कॉलेज वगैरे करून झालंय आता. कॉलेज वगैरे करून तुम्ही ह्या क्षेत्रात तुम्ही वळलेला आहे. मग तुम्हाला मूर्ती बनवायला आवडते काय कलर काम करायला आवडते? दोन्ही बी दोन्ही पण करता. करतो. मग तुम्ही बनवलेली मूर्ती तुम्हाला आठवते कुठली अशी? कुठली अशी पूर्ण तयार केलेली मूर्ती तुम्ही? तयार केलेली मातीची काय? मातीची पण कुठली पण प्लॅस्टरची? केलंय की आता भरपूर मग करून तुम्ही दिलेला आहे? केलेले आहेत. हा. आता तुम्ही पुढं नवीन काय यात सुरू करणार आहे? आता करणार तिसरी आहे. पिढी म्हणून तुमच्याकडनं काय नवीन सुरुवात होणार आहे काय? करायचं आहे मोठ्यानं. हा, सुरू करणार आहे आता. करणार आहे काय? मोठ्यानं. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ही तिसरी पिढी सुद्धा या कार्यशाळेत काम करत आहे. यांच्याकडून थोडी आपण यांची माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? संजय नारायण कडलासकर. तुम्ही किती वर्ष झाली या क्षेत्रात काम करताय? ह्याच वर्षी आलो. ह्याच वर्षी काम करताय म्हणजे पहिलेच वर्ष आहे. मग तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे कसं वाटतं या इथे काम करून? बरं वाटतं, जसे काल होत आहे. शिकायला भेटतंय. अच्छा, मग आणि तुम्ही शिकण्यासाठी आलाय का म्हणजे एक बाप्पाबद्दल आवड आहे म्हणून आलाय? आवड पण आहे आणि बस शिकायला पण आलो. शिकायला मिळते म्हणून आलेला आहे. अच्छा, ठीक आहे. तर बघू शकता आपण सगळ्यात जास्त वयस्कर आणि सगळ्यात कमी वयाच्या मूर्तिकार कारागीर आहेत. आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तुझं नाव काय? सिद्धार्थ अनिलवटे. सिद्धार्थ. अनिलवटे. किती वर्ष झालं तू इथे कारखान्यात काम करतोस काय? आताच ह्या वर्षी आलास? ह्या वर्षी आहेस. मग तुला काय वाटतंय मूर्ती कशी बनते? बघायला आलास काय शिकायला आलास? शिकायला आलोय. शिकायला आलास. मग काय काय शिकलास आतापर्यंत तू? ते कास्टिंग करायचं ते शिकलास. मग शाळा करून तू हे करतोस तू. अच्छा, मग तुला मोठं झाल्यानंतर कुणासारखं व्हायचं आहे? मूर्तिकार व्हायचं आहे काय दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात जाणार आहेस तू? दुसऱ्या ह्याच्यात जायचं आहे. दुसऱ्या जायचं म्हणजे तुझी आवड म्हणून इथं येतोस. बघू शकता आवड म्हणून सुद्धा येतं. मूर्तिकार, लहान मूर्तिकार, मोठे मूर्तिकार येतात. तर आता आपण आपले बेळगाव या पेजतर्फे या मूर्तिकारांचा आणि विनायक पाटील सरांचा आपण थोडा सत्कार करूया. तर बेळगावकर आमच्याकडनं छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या सर्वांचं आपण एक रोप देऊन, जे गणपतीला आवडते जास्वंदीचं झाड, हे जास्वंदीचं झाड देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आपल्या बेळगाव टीमकडून आणि बेळगावकरांच्याकडून एक छोटेखानी सत्कार. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोला, श्री गजानन महाराज की. तुमच्या या सहकार्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.